तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय आणि मी चाललो आज मालाडला आई पाटला देवीचा पालखी सोहळा आहे तर तिकडे चाललो आहे मी माझा मित्र आराध्या आणि पापी दोन आहेत तर आम्ही तिकडे चाललो आहे तर पुढे बघा आणि आता बघू मॅप लावला आहे माहिती नाही कुठे पण मॅप लावून जातो आहे तर आता आम्ही आलो आहे हे बघा तुम्ही बघू शकता माहिती ते आलो आहे इकडे की पुढे काय माहिती तर बघू हे बघ इथे भंडारा आहे पण जाते भंडारा जाऊ भंडाऱ्याला तुम्हाला दाखवतो प्रसाद काय लेट थांबलो तर तिथे पोचलो आहे तर तुम्हाला तिकडे आता दर्शन वगैरे घेताना दाखवतो बघा पुढे आणि ढोल वगैरे वाजताय तर तुम्ही पाठी बघितलं असेल तिकडे मस्त सजावट केलं रांगोळी वगैरे काकी काढत होत्या तर आता पुढे दाखवतो ढोल वगैरे वाजतो तिकडे बघा काय सजवलंय बघा तुम्ही आणि इकडे पायऱ्या पडतो मग बाहेर भेटतो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव आता सगळं दर्शन वगैरे झालंय तर आता आम्ही आलोय मंदिराच्या बाहेर तर आता इकडे डीजे वगैरे वाजेल किंवा बँडी वगैरे वाजेल ते जाऊ आणि आतमधलं दर्शन वगैरे देवीचं वगैरे घेऊन झालंय आता पुढे बघायचं कंटिन्यू करा
देवी माते अगो माझे नवसाला आई देवी माते अगो माझे नवसाला अजून आपला भाऊ येतोय बघा मजा बघा आता मजा बघा कुलदीप भाव चल आता इकडे नाश्ता करतो आम्ही शेवपुरी आरू मी वेज भावाचे मोठे मोठे घ्या ना वली भेल पाहिजे सुकी भेल पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर आता एक शेवपुरी खाणार एक प्लेट काय स्पेशल बनवतोय माझ्यासाठी वली भेल आली आहे जसं बोलला तसं पद्धतशीर फुल कशी लागते शेवपुरी मोठे माणसं ना भाई शेवपुरी लागात आराध्या काय बोलतो तिकडे काय तिकडे आमरसच्या फ्री मध्ये पण आता लाज वाटते परत जायला ठिकाणी आहे ना तिकडे पण जा सगळीकडे फील येते भावाला काय प्यायची तुमच्या कॉर्नरला काहीतरी दिसतोय जर आता पुढे जाऊन आम्ही चेक करतो काय आणि तुम्हाला लगेचच दाखवतो ब्लॉग मध्ये ब्लॉग कंटिन्यू करा चला खाऊन वगैरे आलो आता आम्ही चाललो भावा फक्त हे दे चल चल तिकडे चल कोपऱ्यात चल भाव हे पाहिजे हे ओके बघा शेवपुरी खाली आहे शेवपुरी खाऊन परत इकडे हे खात आहे आपल्याकडे बघतोय
तर आता इकडनं झालंय खाऊन पिऊन आता आम्ही चाललो पालखीजवळ. आणि इकडे बघाल ना तुम्ही जर पालखी निघते ना तर हा ठिकाणी खाय पियाची सोय आहे इकडे. मी मागच्या म्हणजे याच महिन्यात ना माझगाव देवीला गेलेलो. तिकडे पण गावदेवीला तिकडे पण खाय पियाची सोय होती. पण तिकडे मी ब्लॉग काढायला विसरलो आणि आज बोललो जरा ब्लॉग काढतो एन्जॉय करतो जरा आज. तर आज माझे मित्र वगैरे होते म्हणून हावकांना पण घेऊन आलो. आता पालखीजवळ जातो तर बेटा पालखीजवळ पुढे. आता नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एक कोपऱ्यामध्ये काहीतरी आहे खायला कसल्या आहे ब्रो काय आहे हे सब्जा आहे. इकडे पालखी येणार आहे तर दाखवतो पालखीला पण. इकडे आलो तिकडे परत एकदा पुढे लाईन बघा लाईन खूप आहे बघा लाईन खूप वाटलेलं मगाशी पालखी तिकडे देवळात जाईल पण तिकडे नाही गेले. पण आता दुसरीकडे आलो आम्ही. तर इकडे आलोय कुठेतरी आम्हाला माहिती नाही आम्ही मागाडणार आहोत. आम्हाला एरियाची नावं नाही माहिती तुम्ही समजून घ्या. आम्ही रोज आहे पालखीच्या मागे मध्ये आता 2च मिनिटात पालखी येणार आहे. मला दाखवतो पालखी ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही आधी पुढे जातो. पुढे काय आहे कसं काय ते बघतो तुम्हाला दाखवतो. तर परत एकदा आम्हाला दुसऱ्या कोपऱ्यावर खायची वस्तू दिसली आहे बघा. अरे ते काय बोलतो जाऊया. आमचं पोट खाऊन खाऊन जरा जाम झालं त्यामुळे आम्ही आता हे अवॉइड करतो. हे नाही घेते आम्ही. मन झालं तर काय बदलू शकतो ब्लॉगमध्ये बघा. तर आता पालखी तिकडे जाणार आहे की इकडे जाणार आहे माहिती नाही. पुढे बघूया काय बनवलंय ना तो. किती खूप आहे 3, 4, 5, 8, 9 पुढे खाली रांगोळी बघा कसं वाटतंय. मस्त वाटतंय ना. मस्त वाटतंय आणि सेटअप लावला फुल सॉन्ग पालखीच्या इकडनं आम्ही निघालोय. आता आम्ही चाललोय ते सेटअप बघायला दुसरी पाहिजे सेटअप लागलेलं आहे. हे बघा इकडे हे बघा हे उडतायत ना दिसतंय आम्हाला. आम्ही इकडे चाललोय ते बघतो. इकडनं तुम्हाला दाखवतो मग तुम्ही पण मला अनुभव बघतो.
तिकडे आता 5 मिनिटं थांबणार मला एक घरी जाणार. चला पुढे बघू. तर आता आम्ही पोचलोय व्हिडिओ यायच्या सेटअपला. मला सेटअप दाखवतो पुढे जातो. सेटअप दाखवून आमचं स्वागत झालं. दाखवतो हा बघा सेटअप बघा बाय. आम्हाला माहिती आहे आमचा आवाज येत नसेल तरी पण आम्ही तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करत आहोत. ऐकून घ्यावे आणि आमचे सेटअप बघत राहावे. आता 2 सेटअप बघितलं तुम्ही, आता तिसरा सेटअप बघा. Let's go. हा बघा नाच रम्मा तिसरा सेटअप आहे. आता चौथा सेटअप बघा. क्रेझी बोलते. चौथा सेटअप बघायचा. चौथा सेटअपचा क्रिकेट बोलायला अरेंज केलेला सेटअप आहे. तुम्ही बघू शकता. अरे माझा मित्र भेटला. कधी आलो? अरे मी आता आलो म्हणजे इकडे सेटअप मध्ये आता आलो. काय बोलतो बाकी? अरे फोन कर. अरे फोन ना. सगळ्यात मोठा सेटअप इकडचा हा बघा. बघा बीटी बॉय एंट्री गेट आणि अशा प्रकारे परत 7वा सेटअप आला. सेटअप बघायला चालू आहे आम्ही आता. सगळ्यात ते 6वा सेटअप होता. त्यानंतर आता 7वा सेटअप दाखवतो. त्यानंतर मग बघू इकडे थांबायचं किंवा घरी जाऊया. घरी 8वा पण सेटअप आहे. सगळे सेटअप बघून घरी जाणार आहे. अशा प्रकारे आता 8वा सेटअप आहे. आम्हाला 8वा अशा एकाने आम्हाला परत 9वा सेटअप दिसला आहे. हा छोटासा सेटअप आहे पण ठीक आहे, एवढं काय नाही. याच्यानंतर 10वा एकदम मोठा सेटअप आहे. तो तुम्हाला दाखवतो लवकरच. चला पुढे बघा. 10वा सेटअप बघा. 10वा सेटअप डीजे पाठवे पण लाइटिंग पुढे. वा काय मस्त वाटतंय. डीजे पण आहे पुढे, बँजो पण आहे. सगळ्यात पुढे आहे. वेगळा डीजे आहे. डीजे पण आहे, बँजो पण आहे पुढे. त्याला पण वेगळं आहे. परत एकदा आम्ही मंडळात आपला देवीच्या इकडे आलोय टेम्पल जवळ. आता तिकडनं मग आम्ही कुलदीपला घेतो. कुलदीपला घेऊन आम्ही चाललो आपल्या घरी आला ना. तर घरी चाललो. मग स्टेशनला भेटू परत. गाईज गर्दी बघा. गर्दी बघा. मालाड तुडूम टॅण्या.
तर मित्रांनो आता सगळं तिकडनं सगळं निघून आलो आहे आता मालाडवर पण आलो चांदोलीला. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.